मित्रांनो, पाऊस म्हटलं की शेतकऱ्याला वरदान आणि एक प्रकारचा वरुण राजाचा आशीर्वाद समजला जातो। खरीप हंगामाची सुरुवात पाऊस झाल्याशिवाय होत नाही, परंतु आता हाच पाऊस शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा एक प्रकारचा भाग बनला आहे। यंदाच्या पावसाचा विषय जरी काढला तरी देखील डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतो तो म्हणजे माझ्या बळीराजाचं वाहून गेलेलं शेत, झालेले लाखोंचं नुकसान आणि हाताशी आलेली निराशा। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने जायचं तरी कुठं, घर चालवायचं तरी कसं, यासाठी सरकारकडून नुकसान भरपाई मिळेल का? नमस्कार शेतकरी बंधूंनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका। आजच्या या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत या वर्षीच्या झालेल्या नुकसानीने शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल का। गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागांमध्ये शेतकऱ्याच्या शेत वाहून गेलेल्या तसेच लाखोंचे नुकसान झालेल्या अनेक घटना तुम्ही देखील ऐकल्याच असतील। यामध्ये सर्वात जास्त फटका हा कापूस, सोयाबीन, कांदा, केळी, अद्रक आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। लाखो हेक्टरवरील शेत आणि माती वाहून गेल्यानं शेतकऱ्याला 2 टाइमची भाकरी देखील महाग झाली आहे। हताश झालेला शेतकरी सरकारकडे मागील काही दिवसांपासून नुकसान भरपाई देखील मागत आहे, परंतु यावर शेतकऱ्याला काही देखील मदत मिळाली नव्हती। यातच मेटाकुटीला आलेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या तर काही शेतकऱ्यांनी जलसमाधी देखील घेतली। संपूर्ण राज्याला अन्न पुरवणाऱ्या माझ्या अन्नदात्यावर अशी वेळ येत असेल तर हे सरकार काय कामाचं, अशी देखील काही शेतकऱ्यांनी नारेबाजी केली होती। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नक्कीच नुकसान भरपाई मिळेल असे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलले होते, परंतु अद्यापही ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही। यामुळेच नुकसान भरपाई मिळेल ही घोषणा फक्त दिलासा देणारी असणार आहे का, की खोटी आश्वासने दिली जात आहेत, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे। एकंदरीत 34 लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आज समोर आले आहे। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या आकडेवारीनुसार यामध्ये 25 पेक्षा अधिक जिल्ह्यांचा समावेश असल्याचं देखील समजलं जात आहे। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत असे बोलले गेले होते। तसेच कृषी मंत्री यांनी देखील विविध भागांची पाहणी करून लवकरच भरपाई मिळेल अशी आश्वासने देखील दिली होती। सर्वाधिक नुकसानीचा जो फटका आहे तर तो नांदेड, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, अकोला आणि सोलापूर या जिल्ह्यांना बसला आहे। यामध्ये नांदेडला 8.10 लाख हेक्टर, वाशिमला 3 लाख हेक्टर, यवतमाळ जिल्ह्याला 3.25 लाख हेक्टर, अकोल्याला 2 लाख हेक्टर आणि धाराशिवला 1.75 लाख हेक्टर शेतीला अतिवृष्टीचा फटका बसला आहे। नुकत्याच झालेल्या पत्रकारितेनुसार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्यांना नक्कीच पूर्णपणे नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे। सध्या स्थापित केलेल्या टीमची पंचनाम्याची काम देखील चालू आहे। जसजसे पंचनामे पुढे जात आहेत तसतसे शेतकऱ्यांचा देखील नुकसानीचा आकडा वाढत चालला आहे, परंतु झालेली संपूर्ण नुकसान भरपाई ही दिवाळीच्या अगोदरच मिळेल असे देखील त्यांनी म्हटले आहे। यानुसार नक्की नुकसान भरपाई कधी मिळेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटतं, सरकारची ही ग्वाही फक्त दिलासा देणारी असेल की खोटी आश्वासनं? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, तसेच बाकी आपल्या शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका। धन्यवाद।